वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढत आहे। एकीकडे पोलिसांनी परवानगी नाकारली, मात्र तरीसुद्धा वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढण्यावर ठाम आहे। आपल्यासोबत आमदार संजय केनेकर आहेत, भाजप नेते संजय केनेकर आहेत। कडवट हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी मोर्चा काढत आहे। कारण होतं RSS सदस्य नोंदणी शिबिर हे कुठेतरी थांबवलेलं होतं। त्यामुळं खरं तर राष्ट्रीय संघ या राष्ट्राचं खरी एक मोठी ताकद आहे आणि ज्या वेळेस हा देश संकटात आला त्यावेळेस पहिली खऱ्या अर्थानं या देशाची सांस्कृतिक सामाजिक सेवा संघटन RSS हे पुढे आलेलं आहे आणि निश्चितपणे ज्या वेळेस खऱ्या अर्थानं आपल्या देशाची सांस्कृतिक धरोहर आणि राष्ट्रीय भक्तीनं प्रेरित असलेल्या घटना ज्यावेळेस घडल्या त्यावेळेस संघ हा उभारून आलेला आहे। निश्चितच काही नतभ्रष्ट याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असेल, परंतु साताऱ्याच्या शाखेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्तुती केलेला हाच तो संघ आहे। महात्मा गांधींनी स्तुती केलेला हाच तो संघ आहे आणि त्यामुळे निश्चितच कुठल्या तरी जातीय भावनेतून संघाकडे पाहणं म्हणजे खऱ्या अर्थानं सूर्यावर थुंकण्यासारखा विषय आहे। बरं, निश्चितच संघ हा मोठा विषय आहे आणि देशाच्या जडणघडणीत संघाचं फार मोठं काम आहे। सामाजिक समरसतेची या देशात जर कोणी खरी भूमिका निभवली असेल तर ती राष्ट्रीय संघाने निभवलेली आहे। बरं, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी म्हणते त्यांची नोंदणी नाही, त्यांची परवानगी रद्द करण्यात यावी, संघावर बंदी आणण्यात यावी अशी मागणी जी आहे ती करण्यात येते। हे खरं तर काही क्वचितच नेते हा विषय लावून धरत आहे, परंतु जे माझ्या बहुजन समाजातील माझ्या दलित बौद्ध समाजातील जी काही अभ्यासू व्यक्ती आहे त्यांना संघाची भूमिका ही समजलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी कान्याकोपऱ्यातून काहीतरी विशिष्ट मोव्यावाद्यांना म्हणजे विशिष्ट लोकांना घेऊन कम्युनिस्टांना घेऊन जर हा मोर्चा करत असेल तर ते काही योग्य नाही आहे। बरं, तुमचं जे कार्यालय आहे ते कार्यालय परिसरामध्ये कार्यकर्ते जमा झालेले आहेत, त्यासोबतच त्यांनी बॅनरही लावले RSSवर बंदी घालण्यात यावी। काय वाटतं तुम्हाला, तुमची काय भूमिका ह्या मोर्चावर? तरी खरं सांगितलं ना, RSSचं काम सामाजिक सांस्कृतिक सेवा संघटन आहे आणि हे एवढं मोठं देशामधलं भरीव काम आहे। देशातली कोणतीही अपघातग्रस्त प्राकृतिक संकट आठवा आणि तिथं संघाची भूमिका आठवा। निश्चितच असा मोर्चा काढणं म्हणजे खरं तर हा नतभ्रष्टपणा आहे। राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असलेली सामाजिक समरसतेतून सांस्कृतिक जडणघडणीतून सेवा संघटन करणारी ही पहिली संघटन आहे देशातलं। आपण पाहताय आमदार संजय केनेकर म्हणतात की बाबासाहेबांनी सुद्धा याच संघाचं कौतुक केलेलं होतं आणि त्यानंतर काही नतभ्रष्ट आहेत जे अशा प्रकारे कृत्य करतायत, मागणी करतायत। मात्र दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा काढण्यावर वंचित बहुजन आघाडी ठाम आहे, तर दुसरीकडे संजय केनेकर यांनी या मोर्चाचा या ठिकाणी कडाडून विरोध केला आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।